महाराष्ट्रात सध्या वेगवेगळे भोंदूबाबा आणि नराधमांचे कांड बाहेर येत आहेत. नाशिकचं अशोक खरात प्रकरण, नाशिकच्या IT कंपनीतील धर्मांतर आणि आता अमरावतीतील तरुणींचं लैंगिक शोषण या घटनांनी महाराष्ट्राच्या मनावर प्रचंड आघात केलाय. या प्रकरणांमधून समोर येत असलेले खुलासे महाराष्ट्राचं मन पुन्हा पुन्हा सुन्न करतायत. अमरावतीतील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलंय. कित्येक महिन्यांपासून सुरू असलेलं हे भयानक प्रकरण समोर कसं आलं, अमरावती प्रकरणाचं बिंग कसं फुटलं, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचं लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोण जास्त मुलींना पटवणार आणि मोहात पाडणार अशी शर्यत 2 आरोपींमध्ये लागली होती, अशी माहिती समोर आली आहे. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद आणि आरोपी उझेर खान यांच्यात ही शर्यत लागली होती, अशी माहिती समोर आली आहे. यावेळी आरोपी अयान अहमद हा मुलींसोबत केलेल्या अश्लील कृत्याचे व्हिडिओ बनवून उझेर खानला पाठवत होता. अयान अहमद आणि उझर यांच्यात पैजरूपी शर्यत लागली होती की आपल्यापैकी कोण अधिक मुलींना मोहात पाडू शकेल. पुढे या शर्यतीचं रूपांतर एका विकृत छंदात झालं. दोघं आपल्या घाणेरड्या कृत्यांचे व्हिडिओ करायचे आणि तो व्हिडिओ ऑनलाईन अपलोड करायचे. दरम्यान काही दिवसांनी या 2 मित्रांमध्ये पैशावरून वाद झाला आणि या पैशाच्या वादातूनच रागाच्या भरात उझेर खान यानं अयान अहमदचे सर्व अश्लील व्हिडिओ व्हायरल करायला सुरुवात केली. तिथूनच हे परतवाडामधील तरुणींचं लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलं. या प्रकरणातील 2 मुख्य आरोपी अयान अहमद आणि उझेर खान यांच्या आपापसातील वादामुळेच अखेर या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अचलपूर परिसरात 2 मित्रांमधील वादातून मुलींचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानं आता मोठी खळबळ उडाली आहे. अयान आणि त्याचा मित्र हुसेन हे मुलींना जाळ्यात अडकवण्याच्या शर्यती लावत असल्याचा आरोप आहे. अयान हा सोशल मीडियावर सक्रिय असून त्याच्या फॉलोअर्समध्ये अनेक मुली होत्या. तो मुलींशी चॅट करून त्यांना भेटायला बोलवायचा. भेटीनंतर त्यांच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढून ते हुसेनकडे पाठवले जात होते. दरम्यान दोघांमध्ये वाद झाल्यानंतर हुसेननं हे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. या प्रकरणामागे पैशाचा वाद असल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. मुख्य आरोपी अयान अहमद याने अमरावती शहरातील आपल्या एका मित्राची रूम काही तासांसाठी भाड्यानं घेऊन तिथे मुलींवर अत्याचार केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणातील मुख्य मास्टर माइंड अयान अहमद तन्वीर अहमद याच्या अटकेनंतर या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलंय. अयाननं चौकशीवेळी पोलिसांना दिलेल्या कबुलीत सांगितलंय की त्याने अमरावती येथील त्याच्या एका मित्राच्या भाड्याच्या खोलीवर नेऊन जाऊन 2 मुलींचं लैंगिक शोषण केलं. या कामासाठी तो मित्र आरोपी अयानला काही तासांसाठी आपली रूम देत असे. पोलिसांनी या रूम देणाऱ्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. पीडित मुली अद्याप समोर आल्या नसल्या तरी तांत्रिक पुराव्यांवरून या अत्याचाराची पुष्टी झाली आहे, अशी माहिती समोर येते. आरोपींनी पीडित मुलींचे 18 व्हिडिओ आणि 39 फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या प्रकरणी 45 सदस्यीय विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. परतवाडा प्रकरणामध्ये मुख्य आरोपी अयान अहमद याचे मित्र असलेल्या अजून 4घांना अटक करण्यात आली. या प्रकरणी आता एकूण 8 आरोपींना परतवाडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी अजून काही जणांची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे अजून या प्रकरणात आता कोणत्या भयंकर गोष्टी समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.